नगर तालुक्यातील पांगरमल या गावात दारू पिल्यानं आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय, तर एक जण अजूनही मृत्यूची झुंज देतोय। रविवारी रात्री शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवार मंगल आव्हाड यांच्या वतीनं जेवण ठेवण्यात आलं होतं। त्या ठिकाणी दारू पिल्यानं 6 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे गावामध्ये स्मशान शांतता असून शोककळा पसरली आहे। एकच घरातील 2 सख्खे भावंड या घटनेत मृत पावले आहेत। पोपट आणि दिलीप आव्हाड सख्खे भाऊ होते, तर राजेंद्र आंधळे घरातील कर्ता पुरुष होता। याबाबत पोलिसांनी शिवसेनेच्या उमेदवार मंगल आव्हाड यांच्यासह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून भीमराज आव्हाड यास अटक करण्यात आली आहे। गावात आणि गावाजवळ दारू दुकानं नसतानाही दारू आली कोठून, तसेच या गावात याआधीही डुप्लिकेट दारू बनवण्याचा साठा पकडला गेला होता। याचा तपास पोलिसांनी योग्य रीतीने करावा आणि या मृत पावलेल्या ग्रामस्थांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील होऊन मतदानावर बहिष्कार टाकावा, असं पांगरमलचे माजी सरपंच सोनेबापू आव्हाड यांनी ग्रामस्थांना आवाहन केले। गावामध्ये दारूची दुकानं जरी नसली, गावाच्या बाहेरून जरी असली, तर गावामध्ये दारू अशा प्रवृत्तीचे लोक या इलेक्शनच्या माध्यमाच्या निमित्तानं आणून आता याच्यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचं दारूच्या आहारी जाऊन काही लोकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे। मागच्या इलेक्शनमध्ये सुद्धा या गावामध्ये डुप्लिकेट दारू तयार करून ती सुद्धा त्याच्यावर शासनाने एक वेळेला कारवाई केलेली आहे आणि हे पोलीस डिपार्टमेंटला सगळं माहिती आहे। हे वॉन्टेड लोक आहेत। हे गावामध्ये लहान मुलांचे, सर्वसामान्य जणांचे मेंदूचं जसं माणूस अतिरेकी ब्रेन वॉश करतो असे मुलांना बनवतात आणि त्यांच्या जाळ्यात ते ओढले जातात। तुम्ही बहिष्कार टाकणार का हे जे घटनेचं? मी स्वतः तर माझं आव्हान आहे, अशा प्रवृत्तीचा जोपर्यंत तपास योग्य दिशेने होत नाही, या मेलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना जोपर्यंत व्यवस्थित त्याला मदत मिळत नाही, तोपर्यंत गावकऱ्यांनी या मतदान पेटीवर आजच्या उद्याच्या इलेक्शनवर बहिष्कार टाकावा। ही एक दुःख आहे सगळ्यांचं आहे। हे समदुःखी आहोत आपण। इथं इलेक्शन महत्वाचं नाही, इथं या 5 जणांच्या कुटुंबाची जिंदगी उद्ध्वस्त झालेली आहे, ही महत्वाची आहे। तर या प्रकरणाचा पोलिसांबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभाग तपास करत असून ही दारू कोठून आणली यासाठी दारूच्या बाटल्यांचा शोध घेत असून जेथे पार्टी झाली त्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या शेतामध्ये राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे। दारूच्या बाटल्या सापडल्या तर तपासात गती येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षका भाग्यश्री जाधव यांनी दिली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी आवाहन केले होते की बनावट दारू किंवा दारूच्या जर पार्ट्या होत असतील तर आपण त्याच्या आहारी जाऊ नये। आत्ता काहीही विधान करता येणं शक्य नाही आहे, कारण याच्यावर अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही आहे। त्याच्यामुळे नक्की फूड पॉयझनिंग आहे, दारूमुळे झालं आहे का विषारी दारू आहे, ह्या सगळ्या अफवा आहेत। तर आपण रिपोर्टची वाट पाहूयात। त्या अनुषंगाने आता जिथं पार्ट्या होत्या गावातला तिथला तपास आम्ही कालपासून करत आहोत। पण मग असं आहे की ह्या गोष्टी जेव्हा होतात, आता पार्टी झाली तेव्हा डिपार्टमेंटला इन्फॉर्म नव्हतं, जेव्हा गोष्ट हाताबाहेर जाते तेव्हा ती पोलिसला किंवा एक्साईजला कुठल्याही डिपार्टमेंटला कळते। तर सजगता हाच पर्याय आहे आणि आय थिंक गेल्या 8 दिवसात म्हणजे 1 ते 8 तारखेपर्यंतचेच आपले 14 लाखाचा मुद्देमाल डिटेन्शन होता। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।